विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करणारं ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजी. येस, या जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात राजू वरोकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी पेरणीचा हा नवा प्रयोग केलाय. त्यांनी जीपीएस कनेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे. जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा वरोकार कुटुंबियांनी केलाय. सर्वात महत्त्वाचा विषय तंत्रज्ञानाची गरज. आता सरळ म्हणत आहे मराठीत की गरज ही शोधाची जननी आहे. दरवर्षी पेरणीनंतर मशागतीची इतका प्रॉब्लेम्स आहे लेबरचा. 140 कोटी लोकसंख्या आहे, पण त्यातली खरंच शेतमजूर किती आहेत किंवा शेतीत काम करण्याची इच्छा किती आहे. मुळातच आता अशी परिस्थिती उपस्थित झालेली आहे की शेतीमध्ये काम करण्याला लोकांना तेवढा इंटरेस्ट राहिलेला नाही. शेतीशिवाय भागणार नाही. मग काय करता येईल जेणेकरून आपली मशागतीच्या वेळेस होणारी पिकाची मोडतोड कमी होईल. मग गुगलला सर्च केलं, यूट्यूबला सर्च केलं, तर त्याच्यानंतर ही मशीन मिळाली की एका सरळ रेषेत पेरणी करू शकते आणि ऑटो पायलट स्विंग आपण त्याचा वापर करू शकतो. मग जर्मनीची टेक्नॉलॉजी आहे. थोडा डिटेल्स आणखीन गुगलला सर्च केला. आमचे भाऊ आहेत मुकेश वरोकार यांनी, आणि जर्मनीमधून आपण ही मशीन इम्पोर्ट केली भारतामध्ये. महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग आहे. आता आम्ही प्रत्यक्ष पेरणी करतोय. कालही आम्ही जवळपास 7-8 एकर पेरणी केली. आता सुद्धा एक जवळपास आज 15 एकर पेरणी करायची आहे. एका सरळ रेषेत पेरणी होते. माणसाचे श्रम वाचतात. फुल्ली ऑटोमॅटिक आहे. फक्त तुम्ही बी आणि खत मशीनमध्ये टाकायचं, बाकी सर्व काम ती मशीन स्वतः करते. त्यामुळे हा खूप ॲडव्हान्स प्रोजेक्ट आहे. सर्व शेतकऱ्यांनी करावा, ज्यांनी शक्य आहे त्यांनी, असं मी तुम्हाला आवर्जून तुमच्या माध्यमातून आवाहन करेन. साधारणतः एक 4.5-5 लाख रुपयापर्यंत या मशीनला खर्च येतो. भारत सरकारने, मी विनंती करेल तुमच्या माध्यमातून की भारत सरकारने याला काही अनुदान द्यावं, जेणेकरून सामान्यातल्या सामान्य शेतकरी सुद्धा ही टेक्नॉलॉजी घेऊ शकला पाहिजे, असं मी तुमच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतो. या तंत्रज्ञानात शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाही. पेरणी अगदी सरळ होते. हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावं लागतं. जीपीएस कनेक्टद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडलं जातं. हे डिव्हाइस सॅटेलाइटला कनेक्ट होतं आणि जे सॅटेलाइट याला भेटतात हे ट्रॅक्टरला कोऑर्डिनेट्स पाठवतं आणि त्या कोऑर्डिनेट्सच्या हिशोबाने हे सगळं काम करते. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेला पेरणी करतो त्यावेळेला शेताला पहिले आपली शेताची आखणी करून घ्यायची, बाउंड्री, आणि त्या बाउंड्रीमध्ये आपण व्हर्टिकल लाईन्स आखायच्या, रो 1 रो 2, आणि रो 1 जी आखतो त्या रो 1ला पॅरलल सगळ्या रोज होतात, आणि रो 1ला रो 2 पॅरलल होण्यासाठी जे कोऑर्डिनेट्स लागतात ते कोऑर्डिनेट हे जीपीएस ट्रॅक्टरला पाठवतंय आणि ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हँडल होतं आणि त्याच्याने सगळ्या लाईन्स ज्या आहेत त्या एकाला एक पॅरलल निघतात आणि अशा पद्धतीने उत्तमरित्या पेरणी होते. हे उपकरण जे आहे ते जर्मन बनावटीचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना 4.5 ते 5 लाख रुपये खर्च येतो. पुढील काळात या प्रयोगाद्वारे अधिकाधिक शेतकरी अशी यांत्रिक पेरणी करतील, यासाठी कृषी विभाग आता पुढाकार घेणार आहे. अक्षय गवळीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.